व्हिडिओ आणि फोटो प्रत्यक्ष पाहिल्यावर कदाचित एखाद्या राक्षसालाही पाझर फुटेल इतक्या निर्घृणपणे मारेकऱ्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली। आणि संतोष देशमुख यांची हत्या कशा प्रकारे झाली याचा सगळा वृत्तांत पोलिसांनी सादर केलेल्या चार्जशीटमध्ये आलेला आहे। या आरोपपत्रामध्ये फक्त लेखी पुरावेच नव्हे तर ज्यावेळी हत्या झाली त्यावेळेचे फोटो आणि व्हिडिओ देखील पोलिसांनी जोडलेले आहेत। ते व्हिडिओ आणि फोटो प्रत्यक्ष पाहिल्यावर कदाचित एखाद्या राक्षसालाही पाझर फुटेल इतक्या निर्घृणपणे मारेकऱ्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली। आणि हत्येवेळी मारेकऱ्यांनी त्याच मोबाईलमध्ये चित्रीकरण करून त्याचे सेल्फी सुद्धा घेतले। पोलिसांकडचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही दाखवू शकत नाहीत, ते इतके विदारक आहेत। फोटो क्रमांक 1, जनावराप्रमाणे मारहाणीनंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतोय। फोटो क्रमांक 2, त्याच वेळी दुसरा आरोपी महेश केदार हा त्या दृश्याची सेल्फी घेत हैवानासारखा हसतोय। फोटो क्रमांक 3, अमानुष मारहाणीनंतर देशमुख अर्धमेले झाले आणि तेव्हा प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो। फोटो क्रमांक 4, संतोष घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो, त्याच वेळी हैवानी आवेश त्याच्या चेहऱ्यावर दिसतो। फोटो क्रमांक 5, मारेकरी जयराम चाटे हा देशमुखांच्या अंगावरील शर्ट ओरबाडून काढतो, काढलेला शर्ट हातात धरून हसतो। व्हिडिओ क्रमांक 1, मारेकरी पाईप आणि वायरनं देशमुखांवर वार करतात, लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ होते। व्हिडिओ क्रमांक 2, वायरी सारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जातात। व्हिडिओ क्रमांक 3, ही दृश्य पाहून जल्लाद आणि राक्षसांना सुद्धा पाझर फुटेल, पण अशा वेळी महेश केदार सारं हसत हसत शूट करतो। व्हिडिओ क्रमांक 4, मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते। व्हिडिओ क्रमांक 5, संतोष देशमुखांना एका अंतर्वस्त्रावर बसवून त्यांच्या पाठीवर पाईपनं मारहाण होते। व्हिडिओ क्रमांक 6, हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांच्या शरीरातलं रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं दिसतंय।